कशी आलूचे थोडीशी चव वेगळी लागते. जे चव या खोत्रात असते ते चव निघून जाते. तर या पाण्यात टाकून घेऊ. कधी पण आलू वांगे कापले की तुम्हाला असं पाण्यातच टाकायचं आहे, कारण की मग याले काळा काळा कलर येते. आणि जर पाण्यात टाकलं तर काळा कलर येत नाही. मग मस्त आता वांगे संजीव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये. तर चला आज आपण पाहू संजीवनी मस्त वांग्याची भाजी बनवते. ते पाहू आता कशी बनवते ती वांग्याची भाजी. तर चला आता मस्त आलू वांग्याची भाजी बनवू आपण. तर त्यासाठी मी सर्व साहित्य आणून घेतलं. तर फक्त आता चूलच पेटवायची राहील. तर चला या आपण चूल पण पेटवून घेऊ. आता पेटवायच्या अगोदर मी एक काम करतो, काऊन की उन्हाळ्याचा टाइम आहे आणि चूल जर पेटली तर लयच गरमी होते. तर त्यासाठी मी साहित्यच बनवून घेतो. सगळ्यात अगोदर कढीपत्ता घेतला. आलू वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला कढीपत्ता लागतेच, आवश्यक असते. कढीपत्ता धुवून घेऊ सर्वात आधी. असा खालून वरून मस्त असं बोटानं धुवून घ्यायचा कढीपत्ता, म्हणजे याच्यावर पाखरं गिखरं बारीक बसलेले असतात. तर चला झाला धुवून आपला कढीपत्ता. लसण आणि अद्रक आहे, लसणाच्या पाकळ्या काढून घेतो, त्याची फोत्र गित्र. आपण मस्त 2च प्लेटा वांग्याची भाजी बनवून राहिलो, आलू वांग्याची भाजी. तर त्यासाठी मी वांगे आणि आलू किती घेतले ते पण तुम्हाला दाखवतो. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. एक अद्रकचा तुकडा घेऊन घेऊ. याच्या वरचे फोत्र काढून घेऊन, नाही तर धुतलं तरी चालते. एका फ्री अद्रकचा तुकडा. फक्त कसं याला माती लागेल राहते म्हणून धुवा लागते. कोथिंबीर घेतली. कोथिंबीर पण आपण मस्त चकचक धुवून घेऊ. आणि गावरान आहे बरं, संभार मस्त घमघम असा वास येऊ राहिला. तर आता हे पा लसण, अद्रक आणि संभार हे आपण मस्त एक पेस्ट बनवून घेऊ याची. चला पेस्ट तयार झाली. आता काढून घेऊ एका प्लेटीतनी. आता हे बाजूने ठेवून घेऊ. तर एका इकडे मी कांदा घेतला. हे पहा मोठा कांदा आहे. तर याला मस्त बारीक बारीक कापून घेऊ कांद्याला. कांदा झाला मस्त बारीक बारीक कापून. तो पण आता एका प्लेटीत काढून घेऊ. एक टमाटा घेतला. गावरान टमाटा आहे, मस्त गोड गोड आहे. एका इकडे काटेरी वांगे घेतले. एक आलू घेतला, कारण की आपल्याला 2च प्लेटा आलू वांग्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठीच मग मी एक आलू घेतला. 4-5 वांगे घेतले. एक टमाटा घेतला. आता हे टमाटर मी बारीक बारीक कापून घेतो. आलू वांगे सगळ्यात अगोदर आपण धुवून घेऊ. आलूला माती लागलेली असते आणि या वांग्यावरही थोडीशी अशी धूळकीड लागलेली असते. तर ते धुवून घेऊ. आणि मस्त काटेरी काटेरी वांगे आहेत बरं. हे पहा, हेच मस्त चवदार होतात. पाणी टाकून घेऊ. आता काही आपल्याला सध्या धुवायची नाही आहे. सगळ्यात अगोदर आलू कापून घेऊ. आलू मस्त अशा साल्टा सगटच आपल्याला कापून घ्यायचा. याच्या वरचे साल्ट नाहीत काढायचे, नाही तर मग कशी आलूचे थोडीशी चव वेगळी लागते. जे चव या खोत्रात असते ते चव निघून जाते. तर या पाण्यात टाकून घेऊ. कधी पण आलू वांगे कापले की तुम्हाला असं पाण्यातच टाकायचं आहे, कारण की मग याले काळा काळा कलर येते. आणि जर पाण्यात टाकलं तर काळा कलर येत नाही. मग मस्त आता वांगे संजीवनी वांगे कापू राहिले मस्त. मागचा भाग कापून टाकायचा आपल्याला वांग्याचा. वांगे पाकी ती सुपर वांगे आहेत मस्त. मस्त गावरान आहे. गावरान वांगे, गावरान संभार, गावरान. लहान जर वांगे असते तर असे 4ही तुकडे केले तर चालतात. पण गावरानच आहे की नाही. हा. आणि हे पहा मोठे मोठे वांगे असले तसे 4 तुकडे करून घ्यायचे.
चला आता सर्व साहित्य आपल्या वांग्याच्या भाजीचं आणि आलूच्या भाजीचं आलू वांग्याच्या भाजीचं साहित्य तयार झालं. आता चूल पेटून घेतली. सगळ्यात पहिली मी कढई चुलीवर ठेवून घेतो. याच्यात पाणी आले, पाणी आटू देतो. शेंगदाणे घेतले, शेंगदाणे कढईत भाजून घेऊ. मस्त कढई आता तपू राहिली आपली. जाव पण आहे आता चांगला. 2 दिवस झाले नाही पाऊस चालू होता ना, त्याच्यानं काळ्या बोदिसल्या झाल्या आता अशा. इतकी मेहनत लागू राहिली फुक्यासाठी इथले की पाहून घ्या. खूप चांगली जोऱ्यानं लवकर झाली पाहिजे भाजी. हो मी तरी काळजीनच करू राहिली. अबाय आहे ना, मी तर पटकन झाली पाहिजे आलू वांग्याची भाजी. शेंगदाणे मस्त भाजून झाले. असे डाग लागले. एकदम कमी कमी आचेवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे असतात. ते आतमधून मस्त शिजल्या जातात. हे बा खोत्र वेगवेगळे हुरायले. आता काढून घेतो एका प्लेटीत मी शेंगदाणे. हा लहान खलबत्ता आहे, याच्यातच आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत. शेंगदाणे गरम असल्याच्यानं वरचे फोत्र काही हाताने निघाले नाही, तर मी काय केलं याच्यात थोडेसे टाकले, थोड्यासारखे ठेसले. हे पा सर्व फोत्र निघाले. आता हे पाकळल्यानंतर सगळे याचे फोत्र निघून जातात. गरम शेंगदाणे असले, तुम्ही जर घाईत असले तर हेच ट्रिक वापरायची. झाले चकचक. आता याच्यातले फोत्र काढून घेतो. आता कुठून घेतो. असं जाडसर जाडसर आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत. तर चला आता गुरु आलू वांग्याच्या भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी कढई मस्त गरम झाली. 2 माप तेल टाकून घेतलं. तेलाला कधी पण ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही भाजीला फोडणी देता तर त्यावेळेस तेल मस्त खळखळ गरम होऊ द्यायचं आहे. त्याच वेळेस मस्त आपलं जिरं तडतडते. तर आता टाकू आपण थोडीशी अर्धा चम्मच मोहरी. मोहरी तडतडली, अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ. जिरं पण मस्त तडतडलं. आता हे आपला कढीपत्ता टाकून घेतला. बारीक कापलेला कांदा टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ. कांदा मस्त लाल लाल झाला. आता टाकू आपण याच्यात अद्रक लसूण सांबारची पेस्ट. ते पण मस्त परतून घेऊ आणि लगेच काय करायचं आहे आपल्याला, हे परतलं याच्यात टमाटर टाकून घेऊ. म्हणजे एका इकडे टमाटर पण मस्त थोडंसं नरम नरम होते आणि एका इकडे लसूण पण मस्त कच्चेपणा निघून जाते लसणातला. तर आधी काही मी टमाटर जे होतं तर ते परतलं नव्हतं सबनीतून. आता परतलं. आता सगळंच मिक्स करून घेऊ आपण. टमाटर पण मस्त म्हणजे गावरान टमाटर असल्याच्यानं बातच नरम झालं. याच्यातच आपल्याला आलू टाकून घ्यायच्यात. आलू थोडेसे कडक असतात तर आपल्याला तेलातच मस्त परतून घ्यायच्यात आलू. झाकण ठेवू आपण थोडा वेळ फक्त. आता झाकण काढून घेऊ. आलू थोड्यासारखे शिजवायच्यात, काही जास्त शिजवायचे नाही. बाकीचे आपण फोडणीतनी शिजवून घेऊ. आता टाकू आपण याच्यातनी मसाले. हळद, मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर परतून घेऊ. आता टाकू आपण याच्यात कापलेले वांगे. परतून घेऊ मस्त. थोड्यासारखं पाणी टाकतो, जास्त नाही. फक्त ठसका नाही झाला पाहिजे म्हणून. झाकण ठेवून देऊ.
झाकण काढलं मी, याच्यातलं तेल सगळं पाणी ते होतं ते सगळं या वांग्यात आटलं, म्हणजे सगळा मसाला लागला मस्त वांग्याले. वांगे पण अर्धे असे फोडणीतच शिजले. आता टाकू आपण शेंगदाण्याचा कूट. कधी पण कूट शेंगदाण्याचा कूट नंतर टाकायचा, नाही तर मग शेंगदाण्याचा कूट काय होते, आपण ज्यावेळेस झाकण ठेवतो जळून जाते. एकूण 2 चम्मच मी जो पोहे खाता चम्मच असते ना, त्या चमच्यानं 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. एक वेळ परतून घेऊ. तसे तर शेंगदाणे भाजलेलेच आहेत. आता टाकून घेऊ पाणी. परतून घेऊ. झाकण ठेवून घेऊ एक उकळी येईपर्यंत. तर मंडळी झाली आपली वांग्याची भाजी तयार. वरून मस्त कोथिंबीर पण टाकून घेतली. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर चला झाली आपली मस्त आलू वांग्याची भाजी तयार, पाहू शकता तुम्ही. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.